शेतकऱ्यांचा प्रश्न, कष्टकऱ्यांच्या प्रश्नावरती मगासपासून आपण बोलतो आहोत. पवार साहेब बोलतील, सुप्रियाताई बोलल्या. हा तरुण कार्यकर्ता गळ्यामध्ये कांद्याचं माळ आणि दुधाचं राहुल, आम्ही रेड्याचंही दूध काढू शकतो, लक्षात घ्या. भाव कोणाला आहे? कांद्याला भाव नाही, दुधाला भाव नाही, काहीच भाव नाही. भाव कोणाला आहे? भाव गद्दार आमदाराला आहे, भाव गद्दार खासदाराला आहे. 50-50 कोटी, 100-100 कोटी ना भाव आहे. आणि आमच्या कांद्याला भाव नाही, आमच्या कष्टकऱ्याच्या मालाला भाव नाही. मोदींनी काय सांगितलं होतं 2014 साली? नाही, तो खातोच आहे. मोदींनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांचं उत्पन्न आम्ही डबल करू. 2014 साली नरेंद्र मोदी म्हणत होते की किसानों की आमदनी मैं डबल कर दूंगा. मी असं म्हणतो, आम्हाला ते अच्छे दिन नको आहेत. 2014च्या आधीचे अच्छे दिन आम्हाला परत द्या, तुमचे अच्छे दिन आम्हाला नको आहे. आणि त्यासाठी ही लढाई आहे. मित्रांनो, या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी मजबूतीने पुढे चाललेली आहे. कोणाला वाटत असेल, मग शिवसेनेतल्या असतील, काँग्रेस पक्षातल्या असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले असतील, की आम्ही गेल्यामुळे यांचा प्रवास थांबला, राजकारण थांबलं, सगळं काही अडलं, असं नाहीये. अजित पवार गेल्यामुळे झाडाचं पाणी हललं नाही. एकनाथ शिंदे गेल्यामुळे शिवसेना अधिक मजबूत झाली. आणि अशोक चव्हाण गेल्यामुळे आदर्श टॉवर काय खाली आला नाही, तो तसाच आहे. आणि प्रभू श्रीरामाचं मंदिर जे शिवसेनेमुळे निर्माण झालं अयोध्येत, त्याची प्राणप्रतिष्ठा नरेंद्र मोदीने केली तिकडे जाऊन. तो राम काय तुम्हाला मतं देणार नाही, अशा प्रकारचं वातावरण या देशामध्ये आहे. मी इतकंच सांगेन, या विश्वात रामकृष्णही आले गेले, तयाविना जगना अडले. कुणी सदोदित सुतक धरले, मग काय अटकले मज शिवाय. हे अजित पवारांना सांगा कोणीतरी. तुमच्याशिवाय ही बारामती अडलेली नाही, हा महाराष्ट्र अडलेला नाही. पण यापुढे जे सोडून गेले महाविकास आघाडीतून, त्यांच्या जीवनामध्ये आणि त्यांच्या राजकारणामध्ये ही जनता अडथळे आणल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा एक निर्णय आपण घेतला पाहिजे रोहित. जे गेले ते गेले, त्यांच्याशिवाय आपण पुढे निघालेलो आहोत. त्यांच्याशिवाय ही जनता आपल्या पाठीशी आहे. आणि या जनतेला आता आपल्याला पुन्हा फसवायचं नाही. शेतकऱ्यांची संपूर्ण जबाबदारी महाविकास आघाडी असताना या सरकारने घेतली. आज या देशाला कृषी मंत्री कोणतो माहित नाही. आज हे लोकांना वाटतं पवार साहेबच कृषी मंत्री आहेत. राज्याचे देशाला कृषी मंत्री आहे का? आज मला अजूनही आठवत आहे, त्या काळामध्ये पवार साहेबांनी 71,000 कोटीचं कर्ज पवार साहेबांनी कृषी मंत्री असताना माफ केलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, महाविकास आघाडीच्या सरकारनं 2 लाखाची कर्ज माफी केली होती. हे शेतकऱ्याला विसरता येणार नाही. या बारामतीमध्ये ही लढाई जी आपण करतो आहोत, मगाशी म्हणालो, ही महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आहे. एकेकाळी आम्ही सांगत होतो, सेनापती बापटाने सांगितलं होतं, महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले, मराठा विना राष्ट्र गाडा न चाले. खरा वीरवैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा. या भारताचा आधार या बारामतीमध्ये शरद पवार साहेबांच्या रूपानं कायम उभा आहे. म्हणून हा महाराष्ट्र आणि हा देश आज अभिमानानं